नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यांना मेकअप करायला तर खूप आवडतो आणि आपण वेगवेगळे मेकअप बघतो तर आपल्यालाही असं वाटतं की आपल्यालाही यायला हवं. पण तुम्ही जर कन्फ्यूज असाल की नेमकं काय लावायचं अगोदर, फाउंडेशन लावायचं, कन्सिलर लावायचं की प्रायमर लावायचं आणि तेही कोणतं लावायचं, कोणती स्किननुसार लावायचं, कसं लावायचं, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ए ताई, ऐक ना, मला जरा मेकअप करून देतेस का? ही कोणती क्रीम लावली आहे तू? मलाही देतेस का? तुमच्यासोबत पण असं होतं की नाही, लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात आपण कुठे गेलो की आपल्याला मेकअप करता येत नाही आणि मग आपण इतरांची मदत घेण्याला सुरुवात करतो. ते त्यांचा मेकअप करणार, त्यांची तयारी करणार की ते आपली तयारी करणार बरं? त्यासाठी आपल्याला थोडासा का होईना मेकअप यायलाच हवा. ठीक. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा ते सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही आणि व्यवस्थित ऐकायचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप येते ती फेस वॉश. बघा, मी आता याच्याने फेस वॉश केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे कोणताही जर फेस वॉश असेल तर तो तुम्ही यूज करू शकता, पण शक्यतो ना माइल्ड फेस वॉश यूज करत जा. कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जर आपण माइल्ड फेस वॉश जर यूज केला ना तर त्यामुळे काय होतं, आपल्याला घाम वगैरे जरा कमी येतो. नंतरची स्टेप आहे ती क्लिन्झिंग वाईप्स. नेहमी लक्षात ठेवायचं, जर आपला चेहरा स्वच्छ नसेल व्यवस्थित तर त्याच्यावरती तुम्ही कितीही चांगले प्रॉडक्ट वापरा, कितीही चांगला मेकअप करा, तो अजिबात चांगला दिसणार नाही. जसे की बघा, तुम्ही कितीही कपडा छान प्रेस केला पण तो ऑलरेडी जर खराब असेल तर तो खराबच दिसणार की नाही. तर त्यासाठी अगोदर चेहरा व्यवस्थितपणे क्लीन करायचा आहे. मी फेस वॉशने क्लीन केलाय चेहरा आणि आता पुन्हा मी मेकअप करते आहे. तर त्याच्या अगोदर मी ह्या ज्या ट्युलिपच्या वाईप्स आहेत तर त्या मी यूज करते आहे. त्याच्याने काय होतं माहितीये का, डबल क्लिन्झिंग होऊन जाते. म्हणजे एक्स्ट्रा जे ऑइल असतं ना, ऑइली स्किन वगैरे ह्यांना ना, ऑइली एक्स्ट्रा जे ऑइल असतं, डर्ट असते, पोल्युशन असतं, हे सगळं निघून जातं. बघा, मी फेस वॉश केलेला आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला दिसत असेल तर इथे थोडी डर्ट वगैरे इथे दिसत आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ना हा आपल्याला डबल फायदा होतो की जेणेकरून आपली, ठीक आहे. आता मेकअप वाईप्सने व्यवस्थित चेहरा पुसला, नंतर पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, ओला हात घ्यायचा आणि पुन्हा जरा साध्या पाण्याने चेहरा पुन्हा थोडासा, फक्त साध्या पाण्याने थोडासा वॉश करून घ्यायचा. आता आपला चेहरा जो आहे तो पूर्णपणे क्लीन झालेला आहे. नेक्स्ट स्टेप आहे टोनर. CTM मेकअप करण्याच्या अगोदर स्किन केअर रुटीन मध्ये थ्री स्टेप्स येतात. CTM म्हणजे क्लिन्झर, देन T म्हणजे टोनर आणि M म्हणजे मॉइश्चरायझर. आता आपण क्लिन्झिंग केलं, नंतर आपण करणार आहोत टोनर. तुमच्याकडे कुठलंही टोनर असेल तर ते तुम्ही यूज करा, किंवा जर नसेल तर साधं आपलं गुलाबजल जे असतं ना ते तुम्ही यूज करा. 10 रुपयाचं इथं ते तुम्ही यूज करा. मी इथे जॉयचं व्हिटॅमिन सीचं हे टोनर यूज करते आहे. थोडंसं लांबून स्प्रे करायचं आणि हे थोडंसं असं हाताने थोडी हवा घालायची, एक 4-5 सेकंद फक्त, जेणेकरून ते चेहऱ्यामध्ये पूर्ण आपल्या ऍब्झॉर्ब होऊन जाईल. ठीक आहे. नंतर आहे मॉइश्चरायझर. हे पॉन्सचं मॉइश्चरायझर मी यूज करणार आहे. हे मला ना खूप सूट होतं. ऍक्च्युली उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेल मॉइश्चरायझर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कधी कधी काय होतं ना, आपली स्किन टाईप सुद्धा आपल्याला माहिती नसते. आपली स्किन टाईप ड्राय आहे की ऑइली आहे की कॉम्बिनेशन आहे असं आपल्याला माहिती नसतं. तर त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं की आपली स्किन कोणत्या टाईपची आहे, कोणत्या प्रकारची आहे. ठीक आहे ना. जेणेकरून तुम्ही जेही प्रॉडक्ट यूज करणार ते व्यवस्थित यूज करा, आपल्या स्किन टाईपनुसार यूज करा. ठीक आहे. काही वेळेस ना ऋतूनुसार सुद्धा आपली स्किन बदलत असते. जसं की मी तुम्हाला सांगते, माझी स्किन हिवाळ्यामध्ये खूप ड्राय होते आणि उन्हाळ्यामध्ये खूप ऑइली होते. त्यामुळे मी जेल मॉइश्चरायझर आणि जे क्रीम बेस मॉइश्चरायझर असतं ते दोघं तुम्ही तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, ज्या ऋतूनुसार, सीझननुसार तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे.
आता आपण हे स्किन केअर केलेलं आहे, हा मेकअप नाही, हा स्किन केअर आहे, स्किन केअर रुटीन ते करायचं आहे. आणि हे करत असताना कमीत कमी 5 मिनिटांचा गॅप ठेवायचा आहे मेकअप केअर करण्याच्या अगोदर. म्हणजे स्किन केअर केलं तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही काय करा, तुम्ही आपले केस वगैरे विंचरून घ्या, हेअरस्टाईल करा, किंवा साडी वगैरे घालायची असेल, इतर तयारी करायची असेल तर ती तुम्ही करून घ्या. म्हणजे 5-10 मिनिट त्याच्यात जातील. आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रॉडक्ट्स तुमच्या स्किनमध्ये ऍब्सॉर्ब होतील आणि मग तुमची जी स्किन आहे ती रेडी टू मेकअप, म्हणजे मेकअप करण्यासाठी अतिशय आता तयार होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा, बोलता बोलता मला 1 मिनिट इथे झालेलाच आहे. तर मी आता लगेच मेकअपला सुरुवात करते. स्किन केअर झालं. आता मेकअपची पहिली स्टेप येते ही प्रायमर. तुम्ही कुठलंही प्रायमर घ्या, तुमच्या हिशोबाने कुठलंही प्रायमर घ्या. 100 रुपयाच्या आत सुद्धा प्रायमर मिळतात, ते तुम्ही घ्या. ठीक आहे. अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आहे. हे बघा, एकदम एवढंसं घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं असं दोघं बोटाने असं पूर्ण चेहऱ्याला अजिबात प्रायमर लावायचं नाही. ठीक आहे. फक्त टी झोनला प्रायमर लावायचं. कपाळ, नाक, हा आजूबाजूला हे जे गाल्स असतात ना, गाल असतात, इथे घाम येतो आपल्याला ते, आणि थोडस इथे. ठीक आहे. एकदम थोडस लावायचं. ठीक आहे. जास्त लावायचं नाही. आणि हलक्या हाताने स्प्रेड करायचं. बस, दॅट्स इट. आता मी यूज करणार आहे फाउंडेशन. आता फाउंडेशनच्या आधी जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील, कुठे काही पिगमेंट वगैरे असेल, म्हणजे थोडक्यात थोडासा काळवटपणा असेल, तर तिथे तुम्ही काय यूज करू शकता, कलर करेक्टर यूज करू शकता. पण आज मी तुम्हाला अगदी सोप्पा मेकअप सांगणार आहे, सोप्या पद्धती सांगणार आहे. त्यामुळे हे कलर करेक्टर वगैरे ह्या काय भानगडी मी तुम्हाला सांगणार नाही. नंतर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्याच्यासाठी. पण आता जस्ट आपण फाउंडेशन आणि कन्सिलर यूज करणार आहोत. तर कन्सिलर कुठे यूज करायचं, अगदी थोडंसं प्रॉडक्ट घ्यायचं. हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे. कन्सिलर कुठे यूज करायचं, ह्या साईडला, या साईडला यूज करायचं. थोडंसं कपाळावरती यूज करायचं. इथे थोडा काळवटपणा असेल तर इथे यूज करायचं. ठीक आहे. आणि एकदम थोडं थोडं प्रॉडक्ट लावायचं. बघा, एकदम थोडंसं. तुम्ही बिगिनर आहात की, त्यामुळे एकदम थोडं थोडं प्रॉडक्ट लावायचं. कधी कधी नाकाच्या आजूबाजूला सुद्धा काळवटपणा असतो, तर तो सुद्धा तुम्ही त्याच्याने हाईड करू शकता. ठीक आहे. एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचं. हे मी पाण्यात बुडवून ठेवलेलं होतं एक 5 मिनिट अगोदर, आणि त्याच्यानंतर सगळं पाणी पिळून टाकलेलं आहे मी याच्यातलं. आणि हा असा ओलसर ब्युटी ब्लेंडर आहे. आणि त्याच्याने मी काय करणार आहे, हलक्या हाताने असं टॅप करायचं. नंतर मी यूज करणार आहे फाउंडेशन. पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही अगोदर तुमची स्किन टाईप पहिले ओळखा, आणि त्याच्यानंतर कुठलंही प्रॉडक्ट यूज करा. आणि महत्वाचं म्हणजे फाउंडेशन निवडताना तुम्हाला तुमची स्किन टाईप माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर हे घेते आहे मी मेबलिनचं फाउंडेशन. हे आहे लुमी मॅट फाउंडेशन आहे. हे काय आहे, लुमी मॅट फाउंडेशन. म्हणजे हे थोडंसं असं पातळ आहे, कारण माझी स्किन आहे ड्राय. प्रॉडक्ट घेतलंय बघा तुम्ही. हे थोडंसं असं वॉर्मअप करायचं. ठीक आहे. फाउंडेशन लावताना डायरेक्ट अप्लाय नाही करायचं, थोडंसं वॉर्मअप करायचं आणि ते लावायचं. बघा, अशा पद्धतीने चेहऱ्याला लावून घ्यायचं. अगदी कमी कमी प्रॉडक्ट मी इथे यूज करते आहे. नंतर पुन्हा ब्युटी ब्लेंडर घेते आणि असं हलक्या हाताने टॅप करते. अगोदर हा डोळ्यांखालचा जो एरिया असतो ना, तो थोडंसं डोळ्याने सुद्धा कन्सिलर लावून घ्यायचं. अशा पद्धतीने हा आपला बेस मेकअप तयार झालेला आहे. नंतर आपला हा जो बेस मेकअप आहे, जे पण काही आपण क्रीम प्रॉडक्ट आपण यूज केलेले आहे,
त्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा आपल्याला सेट करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर घेते आहे. हे जे खूप वाईट वाईट दिसतंय बरोबर आहे, ही जी एक्स्ट्राची पावडर आहे ती आपण ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशने थोडी डस्ट ऑफ करायची आहे हलक्या हाताने, म्हणजे जी एक्स्ट्राची आपण जी पावडर असते ती सगळी निघून जाईल. बघा, एकदम असा क्लिअर आपला एक कॅनव्हास तयार झालेला आहे. नंतर आता आपण करणार आहोत आपला थोडासा आय मेकअप. मी हे मार्सचं पॅलेट घेते आहे, आय शॅडो पॅलेट. मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते की फक्त 2 कलर आपल्याला पिक करायचे आहे. आपण काय प्रोफेशनल वगैरे मेकअप करणार नाहीयेत. तर बघा, इथे गोल्डन कलरचा आय शॅडो आहे, म्हणजे थोडंसं येलोइश आहे. तर ते मी इथे पिक करते, हातानेच पिक करते आहे. इकडे पण लावून घेते. बघा, इन्स्टंट डिफरन्स आहे. ठीक आहे. आणि नंतर मी घेते आहे या ब्लाऊजचा मॅचिंग कलर घेते आहे. बघा, हा मोरपंखी कलर, तो इकडे थोडासा कॉर्नरला लावते. बस, दॅट्स इट. 2 कलर निवडायचे फक्त, एक लाईट आणि एक डार्क. जो डार्क आहे तो इकडे कोपऱ्याला अप्लाय करायचा आणि जो लाईट आहे तो इथे सेंटरला इथे अप्लाय करायचा. झालं. एवढं सोपं तुम्हाला कोणी नाही सांगणार. ठीक आहे. आणि हा असा ब्रश घ्यायचा आणि फक्त त्याला असं फिरून घ्यायचं जरा. बघा, या पद्धतीने, म्हणजे ब्लेंड करायचं, याला म्हणतो आपण ब्लेंड करणं. नंतर मी फिल करणार आहे आयब्रो. नंतर काजळ अप्लाय करायचा आपण. मला आयलाइनर जर लावता येत असेल तर तुम्ही नक्की लावा, पण मी इथे स्किप करते आहे आयलाइनर. मस्कारा सुद्धा लावून घ्यायचा आहे. हा आहे ब्लू हेव्हनचा मस्कारा आहे, एकदम अफोर्डेबल आहे आणि याचा ऍप्लिकेटर पण खूप छान आहे. मी हा ऑफलाईन घेतलेला होता. तर आता हा आपला आय मेकअप कम्प्लीट झालेला आहे. नंतर आपण थोडंसं ब्लश कॉन्टोर करणार आहोत. कॉन्टोर कसं करायचं ते सांगते. कॉन्टोर तुम्ही करा किंवा नका करू, इट्स ओनली अप टू यू. पण कॉन्टोर जर केलं ना तर थोडीशी जरा डेफिनेशन मिळते आपल्याला. बघा, हे असं ब्रश थोडासा असा पकडायचा. ठीक आहे. थोडंसं असं कॉन्टोर घ्यायचं, टॅप करून घ्यायचं आणि ही कानाची रेस जी आहे, कानाची रेस ते अर्धा गाल, तर हे थोडंसं असं तिरकस रेश मारायची. बघा, ठीक आहे. अशी तिरकस रेश मारायची. नंतर थोडंसं इकडे पण कॉन्टोर करून घ्यायचं. दिसतंय. या साईडला पण तसंच करायचं. नंतर डबल चिन आहे माझी, तर थोडी हाईड होऊन जाते याच्याने. बघा. आणि याला कसं ब्लेंड करायचं, याला मागच्या दिशेने ब्लेंड करायचं असं. ठीक आहे. आणि हे थोडंसं असं या साईडचा ब्रश घ्यायचा आणि हे थोडंसं असं खालच्या साईडने ब्लेंड करायचं. बघा, कॉन्टोर नाकाला सुद्धा करायचं. हे ब्लश घेते मी, स्माइल करायची आणि अप्लाय करायचं. हायलायटर यूज करणार आहे. हे मी हाय पॉइंट्सला यूज करतो. तर इथे इथे बघा, सुरुवातीला हे लिप लायनर घ्यायचं आहे.
हे मार्सचं लिप लायनर आहे. आउटलाईन करून घ्यायचे अगोदर. ही मी घेते मॅबलिनची लिपस्टिक, जी खूप सुंदर आहे, सुपर स्टे आहे आणि बजेट फ्रेंडली पण आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण लिपस्टिक लावून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, हा आहे फायनल लुक. अगदी सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेकअप कसा करायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.